एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। यशो मंदिर सहकारी पतसंस्थेच्या अकोले शाखेचा 15वा वर्धापन दिन उत्साहात पार पडला। लक्ष्मी महालक्ष्मी पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला। अध्यक्ष भानुदास आरोटे, ज्येष्ठ संचालक BR आरोटे, माजी अध्यक्ष अशोकराव वाळुंज यांची प्रमुख उपस्थिती होती। आपल्या भाषणात अध्यक्ष भानुदास आरोटे म्हणाले की शासनाच्या नव्या नियमाप्रमाणे एक हप्ता थकला तरी खाते NPM मध्ये जाणार आहे, त्यामुळे सभासदांनी वसुलीला महत्त्व द्यावे। 2028 पर्यंत यशो मंदिर ही राज्यातील शिखर संस्था होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ॲडव्होकेट KB हांडे यांनी संस्थेची प्रगती व कार्याचा आढावा घेतला। पाटील बुवा सावंत यांनी कर्जावरील व्याजदर कमी करण्याची मागणी केली, तर प्राचार्य विठ्ठलराव गायकवाड यांनी अकोले शहरात मालकीची इमारत उभारण्याची मागणी केली। डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी संस्थेचे EMI प्रणाली व चक्रवाढ व्याज न आकारण्याचे वैशिष्ट्य स्पष्ट केले। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाला विविध राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता हांडे साहेबांनी षटकावून भाषण केलं, मला आवडलं नाव असं षटकावून भाषण करताना माझ्यासाठी काय आवडलं, कारण मी सुद्धा एक पतसंस्था चालवतो। माझी पतसंस्था फार मोठी नाही, 35 कोटीच्या दरम्यान आहे आणि नोकरी निमित्ताने मुंबई येथे वास्तव्य असणाऱ्या सर्व मंडळींनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली आणि आज अकोले शाखेचा 15 वर्षाचे पदार्पण करतायत। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माननीय भानुदास आरोटे, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ संचालक माननीय आरोटे, त्याचबरोबर या संस्थेचे विद्यमान संचालक आणि माजी अध्यक्ष। वर्षाला व्याजाची आकारणी करायची आणि ज्यावेळेस वसूल होईल त्यावेळेस मात्र प्रथम व्याजामध्ये वसूल घ्यायचा, नंतर मुद्दलामध्ये घ्यायचा, तरी पण लोकांना चांगल्या पद्धतीने हे कर्ज परवडायचं। आता सहकार खात्याने आणखी मला वाटतं पूर्ण राज्यालाच का देशाला असं फतवाच काढलेला आहे, GRच काढलेला आहे। आता GRच आरोटे, माझे सहकारी पाटील सावंत आणि सर्व मान्यवर मंडळी, एक अतिशय चांगलं यश मंदिरचं काम गेली 25 वर्ष मी जवळून पाहिले। ज्या वेळेस यश मंदिरच्या वार्षिक मिटिंग असतील मी मुंबईला बऱ्याच वेळा मिटिंगला गेलो आणि एक आपल्या भागाचं एक आदर्श असं काम त्या ठिकाणी आम्हाला जवळून पाहायला मिळाले। निश्चित संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत राहू। यशो मंदिरचे अध्यक्ष भानुदास आरोटे, संचालक गोविंद वाळुंज, त्याचप्रमाणे गायकवाड सर, बोलणार सर, देवकर, शेट्टी साहेब, ॲडव्होकेट किशनराव हांडे मॅडम आणि संजयराव फटांडे, आरोटे सर। हा दुय्यम कार्यक्रम होता। एक वर्धापन दिन म्हणजे संस्थेला 14 वर्ष पूर्ण झाली आणि विद्यार्थी म्हणून असा 2 कार्यक्रम होते। इवलेसे रोप लावेले दारी त्याचा वेल गेला गगनावर, याप्रमाणे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून ज्या पतसंस्थेचं नाव घेतलं जातं त्यामध्ये अतिशय मानाने आणि सन्मानाने ज्या बँकेचं नाव घेतलं जातं ती यशो मंदिर सहकारी पतसंस्था। तिच्या अकोल्यामध्ये 14 वर्षापूर्वी या ठिकाणी शाखा सुरू झाली आणि अतिशय कष्टाळू कर्मचारी वर्ग, अतिशय तज्ञ असे संचालक आणि पतसंस्थेचा कर्ज पुरवठा, व्यावसायिक दृष्टिकोन यामुळं ही पतसंस्था खूपच लवकर नावारूपाला आली आणि गरीब कष्टकरी कर्मचाऱ्यांना अतिशय वेळेवर कर्ज पुरवठा करणारी मुंबई या मुंबईच्या संस्थेचे आज 14 वर्षापूर्वी आपण अकोला तालुक्यात आपल्या मायभूमीत आपण एक रोपटं लावलं आणि त्याचंही वटवृक्षात रूपांतर होत असताना खरोखर अत्यानंद होत आहे। आणि हा वटवृक्ष असाच फुलत राहू आणि आपण सामाजिक कार्यामध्ये जसे भाग घेतो म्हणजे सामाजिक कार्य असो, त्याचं विद्यार्थी गुणगौरव पण आपण आयोजित केला आहे। विद्यार्थी गुणगौरव करण्याचं एक कारण म्हणजे त्या मुलांना आपण एक शाबासकीची थाप आपण त्यांना मारत असतो, देत असतो की त्यांचा आत्मविश्वास वाढवणं हे आपलं काम असतं समाजामध्ये। जेव्हा सामाजिक याच्यामध्ये ते मुलं पुढे भविष्यात पदाधिकारी होतील, पुढचं भविष्य मुलांचं त्यांच्याकडेच आपण बघतो आपल्या याचं, त्या हिशोबाने आपण सर्वजण इथे आलात। आपल्या सर्वांचं कोणाचाही नामोल्लेख न करता सर्वांचं स्वागत करतो आणि आपण या आत्ता महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे,
नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.